यांनी गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळ्याची जबाबदारी आणि 25,000 कोटी दिल्यानंतर महाजन यांनी नाशिक येथे धुमाकूळ घालणं सुरू केलंय। नाशिकचे श्रद्धास्थान आणि ओळख म्हणजे पंचवटी आणि तपोवन ते नष्ट करण्याचे अभियान सुरू केलंय। साधू संत महंत ऋषी दंडकारण्यात तप करत असतात, पण रावणाचे राक्षस त्यांना त्रास देऊन तपभंग करत असत। तो त्यांचा स्वभाव गुण होता, जसा आज गिरीश महाजन यांचा आहे। राम सीता आणि लक्ष्मण पित्याची आज्ञा पाळून दंडकारण्यात आले, म्हणून साधू संत महंत ऋषी रामाच्या आश्रयाला येऊन तप करू लागले, म्हणून ही तपोवन भूमी पवित्र मानली जाते। हे रावणाला खटकले जसे देवेंद्र फडणवीस यांना खटकले, म्हणून रावणाने शूर्पणखाला पाठवून लक्ष्मणाकडे लग्नाची मागणी घातली, जेणेकरून राम लक्ष्मण तपस्वींना संरक्षण देणं बंद करतील। तसेच आता फडणवीस यांनी महाजन यांना नाशिकमध्ये पाठवले। जा बेटा, नाशिकचा सत्यानाश करून ये, हे घे 25,000 कोटी, आणखीन देतो। आपल्या बापाचं काय जातंय, सोबत पाहिजे तो कलेक्टर घे, पाहिजे ती आयुक्त घे, पण नाशिकचा सत्यानाश केलाच पाहिजे। या माणसाने सुद्धा तपोवनाची झाडं तोडून नाशिक प्रजाजनांची शांतता भंग केली आहे। संपूर्ण नाशिक शहर नव्हे तर अख्खा महाराष्ट्र गिरीश महाजन यांच्या राक्षसी कृत्यामुळे अस्वस्थ झालाय। 2 महिन्यांपासून तपोवनमध्ये प्रदर्शने चालू आहेत। गायब केला आहे। आतापर्यंत नाशिकची किती पैसा कमावा, शेवटी भीक मागावी लागेल। हमसे जो टकराएगा आतापर्यंत नाशिकची प्रजा लढाईत उतरली होती। जर आम्हाला दस्तूर खुद्द नाशिक भाजपचे आमदार सुद्धा महाजन विरोधात बोलू लागले। परांजपेताई, तुम्ही रडू नका, तुम्ही या राक्षसांच्या विरोधात लढा, कारण हे नाशिक तुमचे आहे। तुम्ही मालक आहात, तुम्ही माळी आहात। गिधाडांना हाकलून लावा, जरी ही गिधाडे तुम्ही पाळलेली असली तरी। नाशिक शहरातील भाजप व्यतिरिक्त इतर पक्षात माझे परिचय असे लोक आहेत, नातेवाईक आहेत, क्लासमेट आहेत। सर्वच म्हणतात हा गिरीश नको, मला म्हणतात तुमचे हे केळे इकडे जळगावला न्या। आज रोजी भाजपच्या राक्षसांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही त्या नाशिकवाल्या लोकांनी किंवा नाशिक जिल्ह्याबाहेरच्या लोकांनी अशा आपल्या तऱ्हेने जे काही त्यांना जाणीवा झाल्या नेणीवा झाल्या तसं यांनी पोस्टर्स लावले, लाकूड तोड्या, लाकूड मिळणार नाही, तू असा तू तसा, तू राक्षस, या सगळ्या उपाधी यांनी मला असं दिसतं की ते गिरीश महाजनला दिलेल्या आहेत। कारण लाकूड तोड्या म्हणून गिरीश महाजन आजकाल प्रसिद्ध आहेत। त्या मग गिरीश महाजनने या आज तपोवन मधील चिमणी, कावळा, कबूतर, पोपट यांना सुद्धा वाटते की या भाजपाच्या राक्षसांचा नाश व्हावा। लढाईला सुरुवात झाली आहे। हे बघा काय लिहिलंय, तपोवन नष्ट करणाऱ्याला दुर्धर आजार होतील। हे बघा, निसर्गाची त्याने केली मा, निसर्गाने त्याला गायब केला आहे। तपोवन नष्ट करून किती पैसा कमावा, शेवटी भीक मागावी लागेल। हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा। जर आम्हाला झाडांना बोलता येत असते तर आम्हाला तोडणाऱ्यांची काढली असती। अरे बिकार तोड, लाकूड तोड्या, अरे बाबा 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 बाबा, निसर्गाशी वाकडं काय लिहिलं त्याला काला जाळाला सुद्धा मिळणार नाही लाकडं। अरे वा वा वा। नंतर काय राहिलं, इथे डायनासोर नष्ट झाले तर सत्ताधारी काय चीज आहे। अरे वा वा वा। ती काय लिहिले, 2000 जणांचा खून झाल्यावर ही भूमी पवित्र तरी कशी राहील। बरं का, या ठिकाणी आम्ही त्या नाशिकवाल्या लोकांनी किंवा नाशिक जिल्ह्याबाहेरच्या बी लोकांनी असे आपल्या तऱ्हेने जे काही त्यांना जाणीवा झाल्या नेणीवा झाल्या तसं यांनी एक पोस्टर्स लावले, कुठे लाकूड तोड्या, तुला कुठे म्हणे झाडाला लाकूड मिळणार नाही, तू असा तू तसा, तू राक्षस, ह्या सगळ्या उपाधी यांनी मला असं दिसतं की ते गिरीश महाजनला दिलेल्या आहेत। कारण लाकूड तोड्या म्हणून गिरीश महाजन आजकाल प्रसिद्ध आहे। त्या मग गिरीश महाजनने या तपोवन तोडण्याचे अभियान सुरू केले आणि म्हणून या ठिकाणी मी आज तिसऱ्यांदा आलोय।